मस्त आहे ना? या सरप्राइझिंगली. चल आता घरी जायचं. रो ऐक ना आपण बँडस्टँडला जाऊयात, बाईक वरून फेरी मारूयात. हे बघ खूप दिवस झाले आपण गेलोय नाही आणि तसे थोडा टाइम पण केलं होईल सगळ्यात ना प्लीज. फिरा आपण किती फेऱ्या मारणार होतो अजून, पण मगासपासून राऊंड मारतोय. ऐक जास्त वेळ नको घालवायला, चल लवकर घरी जाऊया. हो ऐक ना नको ना. हे बघ मला नाही वाटत आतापर्यंत काही शांत झाले असते. प्लीज थांब ना थोडा वेळ, मला खूप भीती वाटते. लिसन ताई पुढे गेलीये आणि तिला नीट कळतं आईला कसं हँडल करायचं ते. सो तू नको टेन्शन घेऊस, चिल. यार हे बघ दिवस इतका छान गेलाय ना आपला. मला दिवसाचा एंड असं भांडणाने नाही करायचा. पण मला सांग, तू असा निगेटिव्ह का विचार करतेस? काहीही भांडणं होणार नाहीयेत, ओके? ठीक आहे आपण जाऊया, पण भांडणं होतील याची तयारी ठेवूयात. ओके मी तयारी ठेवू असं तुझं म्हणणं आहे का? तू टेन्शन घेऊ नकोस, चिल. चल चल जाऊयात आता. ते पण ऍटलीस्ट आपली आईस्क्रीम तरी संपू देत ना, म्हणजे तेवढा वेळ तरी थांबूयात ना आपली. ना तू पण ना पकडे आईस्क्रीम संपेपर्यंत थांबूया. चल. हो यार गॉड यार. आता ही अशीच रडत बसणार आहे की माझं औक्षण सुद्धा करणार आहे? मी ओवाळू, माझ्याकडनं ओवाळून घेणार आहात का तुम्ही? अगं तुझं रडगाणं बंद होणार असेल ना तर औक्षण करून घे. आत्ताच चांगला कार्यक्रम बघून आलोय, त्यानंतर हे असलं काही नको. असं बोलतात, नेहमी असं बोलतात. अगं ते मस्करी करतायत तुझी आई. आणि तू नुसतं ओळायचं नाहीये सा, तू केलेली पुरणपोळी स्वतःच्या हाताने आता बाबांना भरवणार आहेस तू. आणि बाबा किती चिडले असले तरी पुरणपोळीला नाही म्हणू शकत नाहीत, हो ना? बरं बरं चल आता घे ओवाळून. चल. का वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चांगली झाली आहे ना? हो. मम्मा फोटो. फोटो